हल्ला झालाय 2दा. त्याच्यामुळे अशा प्रकारची जी प्रकरणं आहेत, तर या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नुसत्या केवळ 2 लोकांना सस्पेंड करून चालणार नाही, तर याच्यामध्ये फौजदारी गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे. कारण याच्यामध्ये आमदाराच्या जीवाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर केवळ याच्या बाबतीमध्ये आपण चौकशी तर करतात, परंतु आपण याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करून या सगळ्या प्रकरणाचा आमदाराच्या हल्ल्याशी संबंध आहे का, त्याच्यामध्ये दिलेले दाखले आहेत ते चुकीच्या पद्धतीने, दॅट इज 420 चीटिंग करून कागदपत्र सबमिट करून मिळालेले दाखले आहेत, त्याच्यामुळे तो फौजदारी गुन्हा होतो. तर या निलंबनाबरोबर आपण त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करणार का? मंत्री महोदय, निश्चितच या संदर्भामध्ये भाई निश्चितच या प्रकरणामध्ये आम्ही गांभीर्याने घेतलेलं आहे. 2 लोकांना निलंबित केलेलं आहे. जे निवृत्त झाले ते 2019ला झालेले, 2019ला झालेले. आता त्यांनी त्यांचे ड्यूज घेतले का नाही घेतले हे थोडं तपासून पाहावं लागेल. निश्चितच फौजदारी कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही गांभीर्याने घेऊ. परंतु राठोडांना जे काही फोन आले असेल किंवा धमकी आली असेल त्याचा आणि जात पडताळणी समितीचे जे काही सदस्य किंवा जे काही अधिकारी असतील त्यांचा कुठं एकमेकाशी संबंध आहे का हे बी तपासल्या जाईल. हे या संदर्भामध्ये नसता परब साहेब, परब साहेब यामध्ये ज्या सदस्यांना धमकी आलेल्या आहेत त्यांनी ती कंप्लेंट दाखल करायची. त्यांनी कंप्लेंट दाखल केली, याची चौकशी पोलीस करतात. त्याची चौकशी करण्याचे अधिकार आम्हाला नाही. त्यांना जे काही धमकी आलेले आहेत हा क्रिमिनल गुन्हा झालेला आहे, त्यांना गुन्हा झालेला आहे, तो त्याच्या आम्ही चौकशी कशी करणार आहे? अहो ते मला नाही, ते आमच्या खात्याला नाही. ते माझ्या खात्याला कसले अधिकार आले? पोलिसाचं काम आम्ही करतोय का? सभापती महोदय, ज्या सदस्यांना अशा धमक्या आलेल्या आहेत ते तो विषय आणि ते रेकॉर्डवर येते. मला वाटतं मंत्री महोदय जर पूर्ण उद्या आपण बसत आहोत. मंत्री महोदय अनिल परब जे 1 मिनिट आपण बसा जरा खाली. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की ही घटना 12-13ची आहे, त्याची चौकशी झाली, त्याचा अहवाल सादर झालाय, त्याच्यामध्ये आपण 2 अधिकाऱ्याला आता सस्पेंड देखील केले, ते 19ला निलंबित झालेले आहेत, हे सगळं पटलावर आलंय. तथापि त्यांनी जो अर्ज केला आहे त्यावेळेस जी कंप्लेंट केली आहे त्याच्या अनुषंगाने पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश द्या. प्रश्न असा आहे, त्यांनी जी काही कंप्लेंट दाखल केली होती ती जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्याच्या विरोधात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.